आणि या व्यासपीठावरती सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो। जरूर माझ्यावरती अन्याय केला, परंतु माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती जो अन्याय करतो त्याला या कराड उत्तरची जनता कधीच माफ करणार नाही। मित्र, मी जास्तीचं खोलामध्ये जाणार नाही। तुम्हाला झालेला इतिहास प्रकार सगळं माहिती आहे। काही दांडग्यांच्या घरामध्ये तिकिटा दिल्या, गोरगरीब कार्यकर्त्यांना डावललं, परंतु या तालुक्याला कधी अन्याय सहन करण्याची, या तालुक्यानं अन्याय कधी सहन केलेला नाही। कराड तालुक्यानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्म दिला। या कराड तालुक्यानं अनेक नेते मोठे केले। या कराड तालुक्यानं महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्री पद म्हणून भूषवलं। अशा कराड तालुक्यावरती ज्यावेळेला अन्याय होतो त्यावेळेला आपण गप बसून चालणार आहे का? सगळ्यांनी मोठ्या आवाजात सांगितलं पाहिजे, गप बसून चालेल का? खरं तर सामान्य माणूस मोठा होतोय तर काही लोकांच्या मनामध्ये खुपतंय। काही लोकांना या तालुक्यातला एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नाही पाहिजे, या तालुक्यातला एकही पंचायत समिती सदस्य निवडून आला नाही पाहिजे अशी भूमिका घेऊन सातत्याने गेली 8-9 महिने काम चालू होतं। या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रॉब्लेम झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन अनेक जण काम करत होते। परंतु मित्रहो, इथली जनता आणि इथला मतदार तुमच्या कुठल्याही अशा चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही।